विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कुमार भारती 10वी हायर मराठी प्रथम भाषा यामध्ये आपल्याला ज्या कवितेवरून कृती विचारण्यात येणार त्यापैकी आपण वस्तू या कवितेसंबंधी आज जर असा प्रश्न विचारला गेला की कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, तर तो कशा पद्धतीने सोडवायचा हे बघणार आहोत. हा जो एकूण प्रश्न आहे यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. कृती जी विचारली जाते ती वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जाते. आपण इथं सगळ्याच प्रकारच्या म्हणजे एकंदर एक 7-8 पद्धतीचे किंवा 5-6 पद्धतीचे जर प्रश्न आले तर ते कशा पद्धतीनं सोडवायचे हे इथं बघणार आहोत. साधारणपणे जे पहिले 3-4 प्रश्न असतात ते कॉमन असतात आणि ते विचारलेच जातात. तर कसं ते आपण आता इथे बघूया. तर आज आपण अभ्यासायला घेणार आहोत ती कविता आहे वस्तू. तर या संबंधीचे प्रश्न बघू. पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेचे कवी. तर कवी आहेत द.भा. धामणसकर, हे नाव तिथं लिहायचंय. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रस्तुत कवितेचा विषय. आता हा विषय लिहिताना आपण थोडक्यामध्ये त्या कवितेचा एक जो भावार्थ आहे किंवा विषय आहे तो अगदी थोडक्यात लिहायचा आहे, एखाद्या ओळीत किंवा 2 ओळीमध्ये. इथं येईल, वस्तूंनाही भावना असतात, त्यामुळे वस्तूंविषयी स्नेह जपावा हा विषय आहे. अगदी थोडक्यामध्ये साधारणपणे त्या कवितेतून काय सांगायचं आहे हे इथं आपण सांगितलेलं आहे. तिसरी कृती किंवा तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. हा प्रश्न येतोच. तर मग कसं लिहायचं या बाबतीत, वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. या त्यांच्या सहवासामुळे वस्तू व व्यक्ती यांच्यात एक प्रेमपूर्ण नाते तयार होते. वस्तूंचा उपयोग संपला की त्यांना टाकून देऊ नये. त्यांचे अस्तित्व नाहीसे करणे हे आपले अस्तित्व नाहीसे करण्यासारखे आहे. म्हणूनच वस्तूंशी प्रेमाने वागावे, आत्मीयतेने वागावे, वस्तूंशी असलेले आपले नाते आपण जपावे. ठीक आहे. हा जो आहे हा संदेश म्हणजे कवीला नेमकं या कवितेतून काय सांगायचं आहे हे आपण इथे थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये उगाचच त्या दिलेल्या ज्या कवितेतल्या ओळी आहेत त्या तिथं टाकून त्याच्याबद्दल काहीतरी लिहून मग बघा कवी असं म्हणतोय, हे असं सगळं लिहिण्याची काही गरज नसते. तर तो जो संदेश आहे नेमकं त्याला काय म्हणायचं आहे हे आपण आपल्या भाषेमध्ये इथं लिहायचं आहे. पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कुठल्याही 2 ओळी देऊ शकतात ते आणि त्यावरती तुम्हाला त्या कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहायचा असतो. तर सरळ अर्थ लिहिताना त्या कवितेच्या ओळींवरती आपल्याला काय वाटतंय किंवा त्याचा अर्थ काय आहे ते आपल्या भाषेमध्ये तिथं लिहायचं आहे. जसंच्या तसं त्या भाषेमधून सरळ साध्या सोप्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं नाही. तर त्या ओळींचा गर्भितार्थ काय आहे, त्याबद्दल कवी काय म्हणू इच्छितो ते आपण आपल्या भाषेमध्ये अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगायचं आहे. तर इथं आपण एक ओळ घेतलेली आहे, 2 ओळी घेतल्या आहेत त्या बघूया. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता या ओळींमधून आपल्याला काय कळलं आहे किंवा कवीला काय म्हणायचं आहे ते आपण इथं लिहिणार आहोत. बघा बरं कसं लिहिलंय. कवी वस्तूंविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो की वस्तूंना जीव असतो, मनही असते आणि म्हणूनच त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे जपले पाहिजे. म्हणजे ही जी पहिली ओळ आहे त्याच्याबद्दलचं इथं आपण साध्या सरळ सोप्या मराठीमध्ये लिहिलेलं आहे. आता पुढच्या ओळीचं लिहायचंय. इतकेच नव्हे तर आपण त्यांचे खूप लाडही करावेत, कारण पुढच्या काळात आपल्यातले प्रेम त्याच कायम जिवंत ठेवणार आहेत. मग या ज्या 2 ओळी आहेत या 2 ओळीच फक्त
सरळ भाषेमध्ये किंवा साध्या सोप्या मराठीमध्ये आपण इथं लिहिलेले आहेत. मग त्याबद्दल असं का म्हटलं, मग ह्या म्हणण्यामागची कारणं काय आहेत, मग हे या म्हणण्यामधून त्यांना काय सांगायचं आहे, हे इथं एवढं काही लिहित बसण्याची गरज नाही. फक्त त्या ओळींचा सरळ अर्थ आपल्याला इथं लिहायचा आहे. आता पुढचा एक महत्त्वाची म्हणजे प्रश्न इथं विचारण्यात येतो, तो म्हणजे प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं. मग शक्यतो आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये जसं चर्चा केली आहे त्याप्रमाणे कविता आवडली आहे असं लिहिलं तर उत्तर लिहिणं सोपं जातं. ठीक आहे, तुम्हाला जर कविता आवडली नसेल तर पण तरीही तुम्ही उत्तर लिहू शकता. पण ती का आवडली नाही हे मात्र तुम्हाला तात्विकदृष्ट्या व्यवस्थित समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. हे जर तुम्ही नीट पद्धतीनं तुम्हाला अजिबातच आवडली नाही आणि तुमची कारणं जर अगदी समर्पकपणे तुम्ही इथं लिहू शकत असाल तर तुम्ही तसं लिहायला सुद्धा काहीही हरकत नाही. हे तुमचं स्वतःचं मत असतं. आता आपण इथं काय लिहिलंय बघूया. कविता खरोखर सुंदर आहे व कवीनं खूप आगळा वेगळा विचार आपल्या समोर मांडला आहे. चाकोरी बाहेरचा हा विचार मनाला खूप भावतो. वास्तविक पाहता वस्तूंबद्दल जेवढे प्रेम दाखवायला हवे तेवढे आपण कदाचित दाखवत नाही. वस्तूंशी प्रेमाने आपुलकीनं वागणं म्हणजे स्वतःशी प्रेमाने आणि आपुलकीनं वागण्यासारखे आहे. वस्तू आणि ती वापरणारा यांना वेगळं मानू नये असा वेगळा विचार येथे कवी मांडतो. तो खूप छान आहे. म्हणून कविता मनाला जाऊन भिडते. आलं लक्षात? तर एक साधारण एक 4-5 वाक्यांमध्ये आपण ही आवडण्याची कारणं काय आहे कविता हे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की शब्दांचे अर्थ लिहा. हे शक्यतो कवितेच्या खाली जे शब्दार्थ दिलेले असतात ते नीट तयार करून ठेवायचे. तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं खूप काहीतरी वेगळं असं इथं विचारलं जात नाही. कवितेमध्ये सुद्धा जे कवितेच्या खालचे शब्दार्थ दिलेले आहेत ते नीट तयार करून ठेवा. इथं काय विचारलंय बघा. स्नेह. आता स्नेहचा अर्थ होतो प्रेम. सेवक. सेवकचा अर्थ आहे दास किंवा चाकर. मन याचा अर्थ होतो चित्त. आणि निखालस. निखालसचा अर्थ होतो शुद्ध किंवा इथं जो आलाय त्या दृष्टीने विचार केला तर स्पष्ट. आलं मग लक्षात? तर या पद्धतीनं तुम्हाला जेव्हा कवितेसंबंधी त्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची असते तेव्हा या पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची साधारण अशी याच पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायची आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेबद्दलचं रसग्रहण बघणार आहोत की जो प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित तयार करून ठेवलात तर तिथं अगदी भरपूर मार्क पडायला काहीही हरकत नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.